हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे शिवरात्री स्पेशल. कसं आपण सारखं एकाच पद्धतीने खिचडी खातो, तर शाबूची खिचडी एकाच पद्धतीने न खाता आपण वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली तर ते माणूस आवडीने खाईल. एकदम टेस्टी, खरंच खूप टेस्टी लागते अशी खिचडी आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली खिचडी आहे, एकदम मोजक्याच साहित्यातून. जसं आपण डेलीला बनवतो उपवासाला, तसंच आपण ती खिचडी बनवायची आहे, पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवायची आहे. तर मी एक बटाटा याला स्वच्छ धुवून साल काढून घेतली आणि साल काढून असं किसून घेतलेलं आहे. बघू शकताय मस्त असा पांढरा शुभ्र बटाट्याचा किस झालेला आहे आणि 2-3 पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर बघू शकताय मस्त छान आता हे इकडं किस आपला तयार आहे. आणि आता इकडं पॅनमध्ये आपण शेंगदाणे भाजायला घेऊया. तर एक छोटी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजायला, बघू शकताय. तर याला आपल्याला डाग लागेपर्यंतच भाजायचे आहे, जास्त न भाजता. तर थोडीशी मिरची पण घेतलेली आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय. तिखट असेल तर जास्त तिखट खावंसं वाटेल तर जास्त घातलं तरी चालते. मला तर झणझणीतच खायला आवडते, तर म्हणून मी जास्तच घालते थोडं. तर आता हे छान मिरची पण डाग लागेपर्यंत भाजून घेतलेली आहे. अजिबात याची आपण तेलाचा वापर केलेला नाही, तर असंच कोरडंच भाजून घेतलेलं आहे, बघू शकताय. आता हे आपण मिक्सरला जास्त जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे. जास्त एकदम बारीक न फिरवता आपल्याला एकदम असं जाडसर वाटून घ्यायचं आहे, बघू शकताय. एकदम असं दाताखाली आलं पाहिजे खाते वेळेस, खूप छान अशी चव लागते. आणि हे शाबू मी आता सकाळी भिजत घातलेला होता, म्हणजेच हे याला 2 तास पुरेसे आहे. तर हे 2 तास शाबू भिजत घातलेला आहे. 2 तासाच्या नंतर मस्त आज आपण खिचडी बनवूया. तर आपण मिक्सरला फिरवलं, हिरवी मिरची आणि शेंगदाणे हे याच्यामध्ये आपण मिक्स करूया शाबूमध्ये. मस्त छान आता हे मिक्स केलेलं आहे. वरनं चवीनुसार मीठ घालायचं आहे, मीठ. आणि छान आता हे मिक्स करूया व्यवस्थित. आता हे मिक्स करून घेऊया आणि मस्त छान आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. इकडे पॅनमध्ये आता 2 पळी तेल घेतलेलं आहे मी. तेल तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकताय. तर आता हे पांढरा शुभ्र बटाट्याचा किस मी असं पाण्यातून पिळून पूर्ण पाणी याच्यामध्ये काढलेलं आहे. एकदम असा कोरडा केलेला आहे आणि तेलामध्ये घालायचा. मिडियम गॅसवर आता हे ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला परतून घेऊया. आता हे थोडंसं याचा हलकासा कलर चेंज झाला म्हणजे की आपण याच्यामध्ये आता हे उसळ घालूया. तर मस्त छान आता बटाट्याचा किस पण छान आता कलर आलेला आहे आणि छान असं मऊ झालेलं आहे. आता हे आपण याच्यामध्ये उसळ घालूया आणि मिक्स करूया व्यवस्थित. आता हे मिक्स करून घेऊया मस्त अशी छान. आता हे मिक्स करून घ्यायचं. गॅस मिडियम आहे. तर आपण आता याच्यामध्ये घालणार आहे 1 चमच काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. तर ही कमी तिखटवाली आहे, जास्त तिखट नाही, नुसतं कलरसाठी मी घातलेली आहे. तर एकदम टेस्टी अशी खिचडी खरंच तुम्ही बनवून बघा, एकदम टेस्टी खिचडी लागते ही. तर आपल्याला फक्त 2च मिनिट वाफ द्यायचं आहे मीडियम गॅसवर. फक्त आता 2 मिनिट झालेले आहेत, बघू शकताय. तर खिचडीचा कलर पण पूर्ण चेंज झालेला आहे आणि छान एकदम अशी खिचडी. जर तुम्हाला खिचडी आवडत नसेल तर तुम्ही ही खिचडी आवडीने खासाल, या पद्धतीने बनवली तर आवडीने खासाल. खरंच एकदम टेस्टी अशी खिचडी होती. नाक मुरडणारे पण आवडीने खातील ही खिचडी. एकदम टेस्टी अशी खिचडी, बघू शकताय. अवघ्या 10 मिनिटामध्ये आपली खिचडी तयार होते. तर एकदम टेस्टी आपली खिचडी शिवरात्री स्पेशल तयार आहे. तुम्ही पण